थँक्यू सो मच. येस, सूरजजी उपाध्याय यांच्या शुभाशय आपण देतोय. जरूर मारतो मॅचचा किताब, जे कल्लू म्हणून नेहमीच चर्चेत राहिलेत कल्लूबाई यांच्या शुभाशय आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि आपण पाहिलं तर प्राईम टच यांच्या वतीने कुपन, तदनंतर आपण जर पाहिला तर जरूर ती बॅट पाहायला मिळते SG स्पोर्ट्सच्या वतीनं. तदनंतर PN स्पोर्ट्स यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट, तदनंतर ब्युटिफुल ट्रॉफी मोमेंट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर वाउचर तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे 50 to 60% ऑफ तुम्हाला ही ऑफर पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. दोघांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं गरजेचं आहे, वेळ भरपूर झालाय. कारण की पुढच्या मॅचकडे आपण जरूर वळणार आहोत. एका बाजूला फाईट करत असताना टीम संघर्ष मुरबे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल, जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे साई एकता बिरवाडी हा संघ. आणि येस, जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूया मायक्रोफोनवरती परिवर्तन, आणि तिथे मायक्रोफोनवरती जोडले जातील अर्थातच व्हॉइस ऑफ धन सर, पालघर, अर्थातच उत्कर्ष पाटील सर. ऑडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो. हॅलो, चेक. सन्माननीय विपुलजी घरत साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पालघर चषकात तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे आणि करूया आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात. मी उत्कर्ष अशोक पाटील तुमच्या साथीने जोडतोय. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्य शिव सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन आणि माझ्या स्वर्गवासी वडिलांना पुण्यस्मरण करून मी उत्कर्ष अशोक पाटील तुमच्या साथीने जोडतो. एका बाजूला सामना चालू झाला तो म्हणजे साई एकता बिरवाडी उर्वी 11 आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना संघर्ष मुरबे. दोन्ही देखील सध्या आजच्या अंडरम बॉक्स गेट मधल्या चर्चेतले हा दोन्ही संघ आहेत आणि त्या संघांमधली ही महत्वाची लढत. पाटील नेटवर्कची एंटायर टीम आज संपूर्णपणे खूप चांगल्या मदतीने आज खूप चांगली मेहनत त्यांनी घेतली आणि कालच्या दिवसात ज्यांना नाही पाहिलं आजच्या दिवसात ते जॉईन झाले. त्यांचं नाव आहे जतीन पाटील ब्रँड बहाडोलीचा आणि अनेक वर्ष मी म्हणेन की 2016-17च्या कालावधीपासून ज्यानं पाटील नेटवर्कला जोडला गेला एक जुना कर्मचारी आहे त्यांचा, ज्याच्यामध्ये अनुराग चव्हाण असतील आणि एक जतीन पाटील असतील. आज अनेक सारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतीन गेणी आमचे जवळचे मित्र. मॅचला सुरुवात होईल आणि एका बाजूला विशालच्या साथीने तेजस. मायकोप चषक आणि मायफोक चषकात ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी दमदार फिल्डिंग ज्याने केली तो तेजस आहे. गोलंदाजी मार्कवरती आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी या अंडरम टेनिस बॉलला पहिल्या षटकात खूप छान पद्धतीने कुरवाळलं त्यांचं नाव आहे यतीन राऊत आणि तेच आपल्याला सध्या पाहायला मिळतात. बिरवाडीची साईड ऋषी घेरत, तदनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत दीपू एका बाजूला, जीवा एका बाजूला, क्रितेश ऑन साईडला, सारंग मध्ये बिरवाडीचा टायगर ज्याचं नाव सार्थक घेरत, एका बाजूला निकुंज आणि यष्ट्यांच्या मागे रोहन नाना. मॅचला सुरुवात पहिला बॉल, षटकातील पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात नरमाताने या बॉलला खेळलं तर खरं इथून डॉट बॉलनं सुरुवात. विशाल एक तंत्रशुद्ध फटक्यांसाठी जाणला जाणारा एकमेव खेळाडू आणि तो मैदानाच्या आतमध्ये. यस, विशाल स्ट्रायकिंग एंडला डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज. एका बाजूला तेजस तरे, नावाप्रमाणे तेजस खेळाडू, तेजस्वी खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला स्टिअर केलं, मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला आता सुरुवात होते आणि जाऊन पोहोचते धावसंख्या. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर एक रन हर्षल तरे याला देखील आपण पाहतात as एक्स्ट्रा खेळाडू, 10वा खेळाडू म्हणून डगआउटमध्ये आपण त्याला पाहू शकता. 2 बॉलचा खेळ संपलाय, 1 रन ही धावफलकावरती आहे आणि यतीन गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल खेळण्याचा मान या मॅचचा मिळतो तो म्हणजे तेजसला. 2 बॉल नंतर तो स्ट्रायकिंग एंडला आला आणि धावसंख्या फलकावरती आता सध्या 1 आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला तेजसनं पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट फक्त जेंटल पुशच्या साह्याने सिंगल मिळवली आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 2 रन. पालघर चषकाची दुसरं दिवस रात्रकालीन हे क्रिकेट आणि त्यामधील या दुसऱ्या दिवसाला सुरुवात देखील झाली. यावर आपण पाहतायत खेळायचा होता फटका अगदी मिड ऑफला, परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही झालं आणि त्यावेळेला तो मिस टाइम स्ट्रोक थोडेसे नाराज झाले विशाल या फटक्यावरती. 4 बॉलचा खेळ संपतोय आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन
आतापर्यंत पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळले, तिथे निकुंज राऊतनं त्या बॉलला फिल्डिंग करतील, तुर्तास मिळते सिंगल. म्हणतात ना की तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात आणि ते क्रिकेट तुम्ही किती वर्ष सातत्यानं तुमच्याकडे ठेवलं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच यतीन राऊत, टायगर ऑफ बिरवाडी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक लेजंड खेळाडू, 40+ 45+ जवळ पोहोचलेत, परंतु आजही अचूक टप्पा कसा हाताळावा आणि या सगळ्या गोष्टी ते घेऊन आलेत. सध्या शेवटचा बॉल या षटकातला शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलवरती आक्रमण. बॉल चाललाय सध्या सिंगलसाठी, सिंगल मिळणार इथे. पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला धावसंख्या आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत की धावा झाल्या 4. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया डीजे विशालला. थँक्यू थँक्यू विशाल. खूप छान पद्धतीने अगदी काल सकाळी 6:30 पावणे 7 झाले, तद्वरती अगदी विशालनं अतिशय सुंदर मधुर मेजवानीनं अगदी सुंदर अशी गीतं ऐकवली. सकाळी ज्या वेळेला 4:30 झाले त्यावेळेला भक्तिमय गीतांचं इथे वर्षाव झाला आणि पवनसूच्या नवलीत. तेही सकाळचं सत्र फार महत्त्वाचं आहे आमचं कॉमेंट्री स्टुडिओ. आणि जे मात्र कव्हर करत असताना पाटील नेटवर्कची एंटायर टीम. स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ छान पद्धतीने संपला. सामना समसमान चालला आतापर्यंत, कारण धावा तिथे 4 असतील. जमेची बाजू अशी आहे की विकेट नाही. यावेळेला शॉर्ट बॉलवरती खूप चांगला फटका पाडल, स्वीप केलं, मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने 5 रन. विशाल तरे एक शांत, संयमी आणि होनहार खेळाडू. अनेक वर्ष ओव्हरआर्म क्रिकेट, अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट आणि एक चांगल्या पद्धतीचा हा खेळाडू सातत्यानं ऑलराऊंडर परफॉर्मर राहिलेला आहे आणि तोच सध्या बघायला देखील मिळतोय. संघर्ष मुरबे नावामध्ये संघर्ष आहे. प्रत्येक ठिकाणी संघर्ष त्यांचा प्रामाणिक असतो आणि प्रामाणिक संघर्षाच्या वाटेंवरती अनेक वेळा यश त्यांनी संपादन केलं. महत्वाचं असं तुम्ही संघर्ष कुणासोबत किती करता आणि कुणासाठी करता. आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. जी टी शर्ट तुमच्या अंगावरती आहे त्या टी शर्टच्या नावासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव ज्यावेळेला रिप्रेझेंट करता त्यावेळेला तुमची प्रामाणिक जी सच्चाई असते ती या क्रिकेटच्या खेळात सातत्यानं आपण पाहिलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. आतापर्यंत या बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच एक. इथे देखील फटका मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत, फटका हवा तसा नाही झाला, थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चंदन दळवी ब्रँड आहेत माहीमचे आणि खऱ्या अर्थानं तेही या स्पर्धेसाठी जोडलेत. अगदी दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि त्या चंदन दळवी यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. म्हणतात ना की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि तो चंदन दळवी अगदी फ्रेडून फार्मास्युटिकलमध्ये एक त्याची वेगळी जागा आहे आणि सातत्यानं हृदयामध्ये घर करणारं ते नाव चंदन दळवी. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या इथे विकेट आली, फलंदाज बाद यस डीजे विशाल. थँक्यू. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता आणखीन एक सातत्यानं चांगली फलंदाजी करणारा ज्याचं नाव आहे हार्दिक आणि तो हार्दिक मेर दाखल होतोय मैदानाच्या. मिस टाइम कॉलिंग थोडीशी खराब झाली, कोऑर्डिनेशन संपलं, दोघांमधला संपर्क संपला, संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आणि त्यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपात तो फलंदाज विशाल बाद झाला. आता हार्दिक आला. हार्दिक कुठल्या पद्धतीने खेळ करेल हाही महत्वाचा खेळ आहे. इथे देखील बॉल पायावरती जाऊन आदळलाय. चांगला चेंडू, अचूक टप्प्यावरती बेधक मारा, या सगळ्या गोष्टी सार्थकने मात्र दाखवल्या मागील 4 बॉलवरती आणि सध्या आतापर्यंत स्कोर कार्ड सिंगल डिजिटमध्ये 7 वरती 1 अशी स्थिती आहे. एका बाजूला हार्दिक आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतोय. पाटील नेटवर्कनं कालच्या दिवसापासून जी कमाल केली ती बघण्यासारखी आहे. पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 6 कॅमेरे आणि त्या 6 कॅमेऱ्यांनी अगदी पारदर्शकता या अंडरम क्रिकेट पालघर चषकाची एवढी वाढविली की त्यामध्ये काहीच असं कुठल्याही गोष्टीला कमी नाही आणि ते पाटील नेटवर्कने दाखवलं. व्हाईट बॉल. धीरज मोरे आहेत एका बाजूला, आपण पाहतात अक्षय राऊत आणि एका बाजूला ब्रँड आहेत उमरोळीचे ज्यांचं नाव आहे ते म्हणजे चिराग थरे. जयेशजी गावड यांनी मात्र हा संघ आपला इथे पुरस्कृत करत असताना यश फाउंडेशन, एक युवा नेतृत्व आणि जयेश गावड यांनी मात्र हा संघ पुरस्कृत केलाय तो म्हणजेच यश फाउंडेशन. संघर्ष मुरबे फटका इथे चांगला होता. दीपूनं फिल्डिंग तर केली, रन कदाचित होण्याची शक्यता होती, परंतु हार्दिकने
तिथे पाय मी म्हणेन की थोडेसे मातीत रोवले होते आणि नाही निघालेत. आता डॉट बॉल येतोय. षटकातील शेवटचा बॉल. सार्थकनं आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आणि ती गोलंदाजी सध्या ही पूरक आहे. पहिला मॅच ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला संध्याकाळचं सत्र विदाऊट अंडर फ्लड लाईट एक वेगळा खेळण्याचा आनंद असतो. जजमेंट थोडंसं योग्य मिळतं. ज्यावेळेला तुम्ही नाईट फ्लड लाईटमध्ये जाता त्यावेळेला संपूर्ण काही खेळ बदलतात. अनेक वेळा आपण त्या गोष्टी पाहिल्यात. सध्या 5 बॉलचा खेळ संपतोय आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10. पुढचा बॉल. याही बॉल आपण पाहतात मोठा फटका खेळायचा होता. माफ करा 10 नव्हते तर 9 रन होते आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर आता 2 षटकांचा खेळ संपला. 4.50 ची सरासरी राखत धावसंख्या 9. यस डीजे विशाल. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान प्रेझेंट पालघर चषक 2026. उत्तम मोरेश्वर घरत स्टँड, एका बाजूला लीलाधर पांडुरंग पाटील स्टँड, वीरेंद्र कमळाकर पाटील स्टँड, त्यानंतर धरणधीर अनंत पाटील स्टँड, एका बाजूला स्वर्गीय सुदाम देवजी घरत स्टँड, लक्ष्मण पांडुरंग पाटील स्टँड. कालच्या रात्रीत खचाखच भरले होते. पवनसुत नवलीसाठी ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं ते आमचे संपूर्ण सिनियर आणि बुजुर्ग खेळाडू. त्यांची आठवण इथे सातत्यानं ठेवलंय आमच्या या पालघर चषकानं. मुख्य व्यासपीठावरती यतीन पाटील असतील, नवलीकडनं तेही बिलॉंग करतात. जी खेळपट्टी आपण पाहताय ना आज दुसऱ्या दिवसात या खेळपट्टीचा खूप छान पद्धतीचा वापर होतोय. कुणाल माणिक मात्रे आणि यतीन पाटील यांनी मात्र अफाट कष्ट घेतले त्या खेळपट्टीवरती. सॉफ्ट हँडने याही बॉलला स्टिअर केलं. सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती 10 रन. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठी आहे ते म्हणजेच तिसरं. आणि मुरबे संघ थोडासा मी म्हणेन की मागे राहिलाय कारण तिसरं षटक चालू झालं. आत्तापर्यंत रन फक्त 10 आणि इथून ते कमबॅक करणं जाणतात. गोलंदाज तयार. यावाला वाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. थोडासा आपण पाहता आता खराब चेंडू होता आणि त्यावेळेला आपण पाहू शकता यतीननं तेही कबूल केलं की हरकत नाही, पुढचा बॉल योग्य लाईनला घेऊन येणार. यतीन एका बाजूला क्रितेश मामा भाचे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल यतीन राऊत यांचा. इथे फटका खेळला, बॉल चाललाय. शाह फोटोग्राफर्स या कटआउटला सलामी देत असताना 4 रन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पालघरच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात आपण पाहतात समीर जाधव प्रेझेंट, स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान प्रेझेंट पालघर चषक. यावरला मागील बॉलवरती चौकार आणि त्याचं उत्तर टीट फॉर टॅट. जशास तसे फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पालघर चषक 2026 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वात दमदार असं आयोजन नियोजन. या स्पर्धेची मात्र ही दुसरी रात्र. एका बाजूला साई एकता बिरवाडी हा संघ खेळतोय, तिथे आपल्याला पाहायला मिळतं जीवा घरत. योगायोग असा की खासदार चषक 18 मे 2026 आणि मागील वर्षी 18 मे 2025 आमदार चषक पालघरचं. मॅन ऑफ द सिरीज यंदाच्या वर्षात सायकल, मागील वर्षात टीव्ही. आणि म्हणतात ना की योगायोग हे फार कमी वेळा होतात आणि तो जीवा घरत फिरकीचा जादूगर. अगदी क्लास पद्धतीने गोलंदाजी. अगदी फायर पास्तळचं ते मैदान अगदी दणानून सोडलं. अनेक मोठमोठे फलंदाज आले आणि भल्या भल्यांना गार केले अगदी गंमतमध्ये. आणि ज्याचं नाव होतं जीवा घरत तो सध्या मैदानाच्या आतमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये दुर्मिळ आहेत.
जेव्हा फक्त गरज असते 2 बॉल 8, 1 बॉल 4 त्यावेळेला जीवाची पसंती करतायत आणि त्याच वेळेला त्यांना अनेक तसे मॅचेस देखील जिंकवून दिल्यात. परंतु आता ओव्हरऑल क्रिकेट सध्या बोईसर प्रीमियर लीग झाली त्यावेळेला उत्कृष्ट गोलंदाज तेही किताब त्याच्या नावी आहेत. एका बाजूला आपण पाहू शकता फिल्डिंगला थ्रू द कव्हर्स गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आणि नवीन बॅटर जे दाखल झाले ध्रुव. षटकातील पुढील बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. ध्रुवचा पहिलाच बॉल ध्रुवसाठी हाफ ट्रॅकरचा बॉल आणि ध्रुवनं ठोकलाय चौकार. थँक्यू. 5 षटकांसाठी 18 मिनिटं कंपल्सरी आहेत. लक्षात घ्या आमचे आयोजक यतीन पाटील दर्शवतात की 18 मिनिटात तुमची 5 षटकं कंपल्सरी आहेत व्हायलाच हवी. कारण कालच्या दिवसात सकाळी 7:30 पावणे 7 वाजले. त्याच्यामध्ये कसं सगळ्याच गोष्टी बिझी होतात. आयोजकांना थांबावं लागतं. आमचे यूट्यूब लाईव्ह टीम आहे, डीजे संगीत कक्ष आहे आणि तदनंतर आपण पाहू शकाल आमचे संतोष आता पाटील होते. म्हणजे जवळपास संध्याकाळी 5 ते सकाळी 7-8 या गोष्टी थोड्याशा आपण पाहतात पहिला दिवस होता. परंतु आज आम्ही वेळेवरती चालणार. प्रत्येक संघाला जो काही टाइम दिलाय त्या टाइमात तुम्ही इथे पोहोचणं गरजेचं आहे. खूप सुंदर पद्धतीने हा सनसेट आणि पालघर उत्तर कोकण आणि अगदी या किनारपट्टीनंतर आपण पाहू शकता आपण तिथे जवळ आहात आणि हा सनसेट बघायला मिळतो. पाटील नेटवर्कचं मात्र हे खूप सुंदर असं वर्क आणि अगदी आपण पाहू शकता जबरदस्त पद्धतीने जणू काही या डिस्प्लेला आपण वॉलपेपर ठेवतो ना त्या पद्धतीनं हा इथे त्यांनी सीन कैद केलाय. पाटील नेटवर्कची ही क्वालिटी आहे ती त्यांनी दाखवली. पालघर चषक 2026 मध्ये SG बाट PN स्पोर्ट्स को पॉवर बाय पालघर चषक स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आणि हे पालघर चषकाची दुसरी रात्र. षटक क्रमांक आपण पाहतात 4थं. संघाचा महत्वाचा गोलंदाज अगदी छोटा पाक बडा धमाका छोटा तीर वार करे गंभीर अशा अनेक त्याला पद दिली जातील. त्याचं नाव आहे सार्थक घरत आणि तो दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. इथून षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता सध्या 4थं आणि गोलंदाजी मार्कवरती सार्थक पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहू शकता डेलिब्रेट पंचांनी दर्शविले जसा मात्र दूरची पोझिशन होती त्याच वेळेला त्याने थांबला गेला. बॅटची कुठलीही मुवमेंट नाही. त्यावेळेला पंच अक्षयने सांगितलं की या बॉलला आपण निश्चित स्वरूपात डेलिब्रेट घोषित करणार आहोत आणि सध्या तेच झालं. एका बाजूला निकुंज, एका बाजूला दीपू, एका बाजूला जीवा. तदनंतर ऑफ साईडला क्रितेश, एका बाजूला सारंग, यतीन राऊत, ऋषी पाटील, ऋषी घरत. आई बॉल चांगला होता. बॉल पडल्यानंतर सार्थकचा रीड करणं थोडंसं कठीण जातंय ध्रुवला. चांगला चेंडू गुड लाईन स्पॉटला पिचिंग आणि तदनंतर आपण पाहू शकता बॉल हा दोन्ही बाजूनं वाळवण्याची किमया राखणारा गोलंदाज आहे सार्थक. संघर्ष मुरबे या संघाला संघर्ष इथून का करावा लागेल कारण आता धावसंख्या जर तुम्हाला 6 षटकांचं तुम्ही क्रिकेट खेळता किमान तुमच्याकडे 45 रन असाव्या. आता या बॉलला वाईड मागील 2 बॉल जे डॉट आले ना त्या बॉलला हा बॉल सार्थकचा वाईड आला आणि या वाईट बॉलच्या सहाय्याने धावांची गती तपासून पाहिली तर सध्या 21 रन धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ध्रुव तयार होतील. षटकातील पुढचा बॉल सार्थकचा याही वेळेला वाईट बॉल. मागे जे 2 बॉल तुम्ही चांगले हाताळले त्याचं महत्व विसरलात आणि यावेळेला 2 बॉल 2 वाईट देखील आले. संघर्ष मुरबे संघाच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला कारण ते 2 बॉल ते फार महत्वाचे होते आणि ते 2 बॉल वाईट मध्ये मिळालेत. मागील एक स्पर्धा त्यामध्ये संघर्ष मुरबे इथे मात्र आपण पाहतात अंतिम विजेता पद ज्यांच्या नावी राहिलं मायखोपचं ते चषक आणि जबरदस्त कामगिरी आत्मविश्वास कॉन्फिडन्स सगळ्या काही गोष्टी घेऊन आलेत आणि त्याच्यासहित तुमचा चांगला खेळ देखील महत्वाचा. सलगचा तिसरा बॉल वाईट. या तिसऱ्या बॉल वाईडने आता धावांची गती वाढली आणि स्कोर काढला 23 रन ह्या सध्या जाऊन पोहोचतात. 4थं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. आता याही वेळेला आपण पाहू शकता एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचा होता तिथे देखील आपण पाहतात हा येतोय डॉट बॉल. एका बाजूला लहान बंधू आहे एका बाजूला त्यांचाच मोठा बंधू तो म्हणजेच हार्दिक एक्सपिरियन्स शेअर करतात तर करे लहान बंधूला. पण तो तिथून आपण पाहू शकता आता 3 बॉल त्याचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. संघर्ष मुरबे हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. पुढचा बॉल यावेळेला फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षण चांगलं. निकुंज अगदी भरपूर उंच आहेत ते. दोन्ही बाजूला जरी नुसतं शरीर जर जोतलं तर 5-5, 6-6 फूट कव्हर करतात आणि सगळ्या त्या गोष्टी बघत असताना ते क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 वरती 24 रन्स.
24 धावा या धावफलकावरती यात गोलंदाज तयार होतील. पुनश्च एकदा षटकातील पुढचा बॉल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बघा, प्रत्येक स्पर्धेमध्ये या गोष्टीच तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक स्पर्धा, मी म्हणेन की कितीही मोठी स्पर्धा असू दे, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हे श्वान येणारच. आणि ते सध्या या पालघर चषकामध्ये देखील उपस्थिती लावून गेलेले आहेत. जाऊया मॅचकडे. मॅचला पुनश्च एकदा सुरुवात होते. आतापर्यंत आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या 24. इथे देखील सॉफ्ट हँडनं फटका तर खेळलाय ऋषी घरत. त्या बॉलला फिल्डिंग करतील आणि तदनंतर आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1. हे जे षटक आहे ना, ते खऱ्या अर्थानं मालगाडीसारखं आता मोठं चाललंय. कारण यामध्ये 3 बॉल वाईट देखील आहेत. जवळपास आता 8 बॉल सार्थकनं हाताळलेत. जमेची बाजू असे आहे की वाईट बॉल वगळतात त्यांनी एकही चौकार या षटकात नाही घेतला. ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू राहिली साई एकता बिरवाडी उर्वी 11 या संघासाठी. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. आता देखील आपण पाहतात सॉफ्ट हँडने खेळून काढले. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने आता सध्या षटक संपते. ते म्हणजे चौथ्या 4 षटकांचा खेळ संपला. 24 बॉल संपले. 24 बॉलचा खेळ संपला. त्यावेळेला रनसंख्या 26. समीर जाधव या स्पर्धेचे डॅशिंग अँड डायनामिक पर्सन, ज्यांनी मात्र स्वप्न पाहिलं होतं. मागच्याच वर्षी त्यांचे मोठे बंधू मात्र स्वर्गवासी झाले आणि तदनंतर आपल्या बंधूच्या नावानं सुमितदादा प्रतिष्ठान हे मात्र ओपन केलं आणि आज ब्लॅक शर्ट व्हाईट पॅन्ट एखाद्या हिरोला लाजवतील आणि त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. समीर जाधव यांचं मात्र आगमन आमचा वर्गमित्र आहे. धावसंख्या फलकावरती 26. मोहिते क्लासेसच्या जुन्या आठवणी, तदनंतर दांडेकर कॉलेज 11वी आणि 12वी, आणि तो समीर जाधव आज आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये फार मोठी प्रगती त्याने केली आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्याच माध्यमातली ही स्पर्धा स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान प्रेझेंट पालघर चषक आणि या पालघर चषकाची मात्र रात्र दुसरी. सामना चालू आहे दुसरा. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे संघर्ष मुरबेचा आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजे उर्वी 11 साई एकता बिरवाडी रोहित पाटील. थँक्यू थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पालघर चषक 2026 रात्र दुसरी. एका बाजूला दुसरा मॅच संघ आहे तो म्हणजेच टीम संघर्ष मुरबे, विपक्षात मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच टीम साई एकता बिरवाडी उर्वी 11. गोलंदाजी मार्कवरती रोहन गावड अर्थात नाना साई, ते मी मंडपन डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आणि सध्या आपण पाहू शकाल तेही चर्चेतलं नाव आणि तेच दाखल झालेत. बॅक टू क्रिकेट. मागील सुरुवातीचं सीझन होतं ते नाही वेळ देऊ शकलेत. आता पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघाशी जोडलेत आणि गोलंदाजी मार्कवरती. एक काळ असा होता की नानांच्या हातामध्ये फार काही रिंग असायचे आणि त्या बॉलला असं फिरवायचे पॅराडाईज बोईसर या संघाकडनं खेळत असताना. आज पुन्हा एकदा ते दाखल झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता रोहन नाना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. व्हॉइस ऑफ विरार शिरसाट अर्थात आपण पाहतात आदेश पाटील सर आणि तेही जॉईन झाले. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी दमदार समालोचक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता इथे आलाय चौकार 4 रन. यसो युटी आउट. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये निर्भय गदर या नावानं ज्याला प्रचंड प्रेम मिळालं मुरबेमध्ये आणि तोच दाखल झालाय तो निर्भय. स्कोर कार्डला जर धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत 26 रन. रोहननं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला हार्दिक, स्ट्रायकिंग एंडला निर्भय आणि गोलंदाजी मार्कवरती रोहन तयार. या बॉलला हा फटका चांगला खेळला निर्भयनं पहिल्याच बॉलवरती. हा आलाय दमदार स्ट्रोक, छोटा पॅक, बडा धमाका. निर्भयच्या बॅटमधनं 4 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत.
सध्या अंडरम क्रिकेटला सुखाचे दिवस, मॅन ऑफ द सिरीज, बाईक या सगळ्या गोष्टी पालघर चषकानं घेऊन आलेत. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. या बॉलला आई फटका चांगला खेळला, सलगचा दुसरा. आय कॉर्डिनेशन, 4 रन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. चांगली फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये चौकारांना कुठेतरी कुलूप लावलं होतं, त्यावेळेला संघर्ष मुरबे संघाचा अगदी एक महत्वाचा फलंदाज दाखल झाला, जो पिंच हिटर म्हणून सातत्याने त्या निर्भयनं काम केले. तो निर्भय आता सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. सलग 2 बॉल आणि 2 चौका त्याच्या बॅटमधनं आलेत. फ्लड लाईट इथून चालू करा. गावदेवी डेकोरेटर्स जर इथे असाल, इलेक्ट्रिशियन आमचे, तर त्यांनी या फ्लड लाईटला इथून ऑन करायचं आहे. चालू होतील त्या लाईट. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळला आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं. ऋषी घरतनं तिथून शेवटच्या क्षणाला जबरदस्त पद्धतीनं स्वतःचा अंग जोथत त्या बॉलला स्टॉप केलं आणि धावसंख्या आता आकार घेते, ती म्हणजेच 131 रन. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हळूहळू आपण पाहू शकता मैदानाच्या चहूबाजूनं गर्दी होईल आणि ज्या बॉल आपण पाहतात 35 धावा आहेत, कारण एक चौकार देखील आला होता. तोही चौकार इथून काउंट होते. 35 रन हे सध्या धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. हार्दिकला मात्र थोडासा बॅकफुटला येऊन फटका पॉइंटला खेळायचा होता. सिंगल मात्र मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने 36 रन. बॉलचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत 5 आणि अगदी शेवटचा बॉल इथे बाकी असेल. खूप सुंदर पद्धतीनं हे रात्रकालीन क्रिकेट, आणि या रात्रकालीन क्रिकेटमधून आता आपण पाहतात ही दुसरी रजनी या स्पर्धेची. गावदेवी डेकोरेटर्सनं मात्र आज स्टेडियमचा लुक इथे तुम्हाला दाखवलाय. खूप सुंदर पद्धतीचं हे अगदी वर्क केले तुषारनं. या बॉलला शॉर्ट बॉल वरती आक्रमण. निर्भयच्या बॅटमधनं कडक चौकार. थँक्यू. सध्या सामना चालू आहे बिरवाडीचा, आणि बिरवाडीमधनं आपण पाहू शकता आयुष पाटील ते ब्रँड झालेत सध्या पालघरमध्ये. आयुष एडिट्स हे चॅनल त्यांचं आपण पाहिलं असेल इंस्टाग्रामला. ती एक सुरुवात केली मोबाईलपासून आणि तदनंतर पसंती मिळाली आणि आज आयुष एडिट्स हे मात्र ब्रँड झालेत. अनेक खेळाडू आहेत, मग ते ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचे असतील, अंडरआर्म क्रिकेटचे असतील, पालघरचे असतील, अदरवाईज मुंबईचे असतील. आयुषनं मात्र दुजाभाव ठेवलाच नाही की आपण आपल्या कलेनं इथून पुढे यायचं, आणि चांगल्या पद्धतीने त्या व्हिडिओ एडिट करत असताना फार अफाट प्रचंड व्हायरल इंस्टाग्रामवरती. आणि ते आयुष पाटील याच बिरवाडी गावातून, बिरवाडी गावचं अनमोल रत्न, ज्यांनी सुरुवात केलं या एडिट्समध्ये. आणि आज गरुड झेप घेत असताना सुरुवात केल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाशी किती एकनिष्ठ आहात याही गोष्टी आहेत. आणि त्या आयुषनं सध्या त्या सगळ्या गोष्टी प्रगत करत जबरदस्त पद्धतीने ते सध्या व्हिडिओ आपण पाहू शकता त्यांच्या. फटका इथे खेळला बिटवीन द गॅप. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू. अंडरमची मोठी स्पर्धा सध्या चालू आहे आणि पावसाळ्यानंतर नोव्हेंबरच्या जवळ एक मोठी स्पर्धा आणखीन येते, पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 2. आणि या पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील येणार आहे लवकर, कमिंग सून. अनिकेत राऊत यांनी निश्चित स्वरूपात त्याही वेळेला कॉल केला होता की ती स्पर्धा येते, त्या स्पर्धेचं निश्चित स्वरूपात आपण आजपासून अनाऊन्स सुरुवात करणार आहोत. आणि ती स्पर्धा इथून येणाऱ्या काळात नोव्हेंबरच्या कालावधीत, पावसाळा संपल्यानंतर पहिली स्पर्धा एक सप्टेंबर ऑक्टोबर आणि तदनंतर नोव्हेंबरच्या दरम्यान ती मोठी स्पर्धा. लोकेशन कुठलं असेल, काय असेल, तारीख तुमच्यापर्यंत येईल. परंतु त्या स्पर्धेला इथून मात्र निश्चित स्वरूपात आता चर्चा चालू झाली आणि अनिकेत राऊतनं जर चर्चा केले तर मग ती चर्चेला उधाण येणार हे यामध्ये ती मात्र शंका नाही. आणि तीही स्पर्धा येत आहे पालघर बॉक्स प्रीमियर लीग.
स्कोर कार्डला गोलंदाजी मार्कवरती सध्या सारंग आलेत. फटका इथे देखील चांगला खेळला. ऋषी घरत त्या बॉलला फील्ड करतात आणि मिळेल ती म्हणजे सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता 46. डगमगत्या स्थितीमधून न थांबता, न झुकता, न थकता निर्भयनं जी साथ दिली ती साथ वाखाणण्यासारखी होती. ज्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट 5 बॉलमध्ये निर्भयचे 14 रन ऊर्जा देणारे आहेत. एका बाजूला हार्दिकने 6 बॉलमध्ये 8 रन केले, तेही तेवढेच महत्वाचे. तेजस स्वस्तात बाद झाले. स्कोरर गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता. निर्भयला स्ट्रायकिंग एंडला यायचं होतं, परंतु त्यावर हार्दिकने सांगितलं की आता इथून नाही, आपण घेऊया या शेवटच्या षटकात संधी. 6वं षटक चालू आहे. बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार. 46 रन. या बॉल आपण पाहता आता व्हाईट बॉल, तो मागील बॉल डॉट होता. पुन्हा एकदा सारंगने आपली लाईन विसरली, थोडेसे भरकटले आणि तदनंतर आपण पाहू शकता आता सध्या धावसंख्या जाऊन पोहोचते 47ला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च एकदा तयार होत आहेत. फटका इथे देखील खेळलाय आणि तिथे आपण पाहू शकता 1 रन जीवाच्या आकांतेनं. जीवानं बॉलला फील्ड तर केलं खरं, परंतु ती सिंगल मिळाली. आता 48 रन शेवटचा बॉल आहे या इनिंगला संपण्याकरिता. टार्गेट कितीचं सेट होणार? इथून 53 होऊ शकतं, इथून 49 होऊ शकतं, इथून सध्या आपण पाहू शकता सिंगल आली तर 48 स्कोर काढायला लागतील, 49 होईल. चौकार आला तर 52 होतील, 53 टार्गेट होईल. डॉट बॉल आला तर मात्र इथून फक्त 49 धाव्यांचं इथून टार्गेट असेल. पालघर चषक खूप सुंदर पद्धतीने या पालघरमध्ये प्रथमताच या सगळ्या गोष्टी घेऊन आलेत. व्हाईट बॉल इथे आले आणि आता निर्भयला स्ट्राईक सोडावी लागते, ज्यानं कॉम्प्रोमाइज केलं आपल्या मोठ्या बंधूसाठी, आपल्या एक्सपिरियन्स खेळाडूसाठी. विकेटचं पतन गॉन. मैदानाच्या आतमध्ये अंशू हे नाव मुरबे संघासाठी फार वर्ष मेहनत करत आलं आणि मुरबे संघाच्या क्रिकेट टीमसाठी ज्यानं खूप काही केलं त्यांचं नाव आहे अंशू. शांत, संयमी, सातत्याने एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कामगिरी, एक चांगला फलंदाज म्हणून ओपनिंग पेअरला कित्येक वेळा या संघर्ष नावासाठी, संघर्ष मुरबे या टीमसाठी. महिषासूर मुरबे देखील पहिले खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायची. फटका चांगला, स्ट्रायकिंगला काय आणलं मी आलो आणि त्यावाला इथून मात्र आज चौकार शोधून दाखवला. बॉल बिटवीन द गॅप. आता सध्या स्कोर कार्डला धावसंख्या लागली ती म्हणजेच 53 धावा धावफलकावरती. 54 धावेंचं टार्गेट. दुसऱ्या डावात काय होणार, काय बिघडणार ते आपण देखील बघत राहा. जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेत पाटील नेटवर्कच्या युट्यूब वाहिनीवरती, पाटील नेटवर्कचा उल्लेख करावासा वाटतो. 2016 ते 2026 1,25,000 सबस्क्रायबर आणि पालघरची पहिली युट्यूब वाहिनी नितेश पाटील यांनी मोबाईलवरची सुरुवात आज 1,25,000 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचली. फक्त नितेश पाटीलला श्रेय नाही जात, त्याच्यामध्ये मी संपूर्ण जी टीम आहे त्यांचं देखील तेवढंच कौतुक करीन. आज आपल्याला पाहायला मिळतात अनुराग असतील, कपिल पाटील असतील, बिंगो असतील, जतीन किणी असतील, तदनंतर हिमांशू आहेत, संपूर्ण आमचे जे कॅमेरामॅन ऑपरेटर ज्यांनी मात्र त्यांचा देखील वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं आज 1,25,000 ही त्यांनी फॅमिली उभी केली. ती त्यांची रिअल वेल्थ आहे आणि पाटील नेटवर्कचं देखील तेवढंच कौतुक. कालच्या दिवसापासून क्लीन अँड क्लिअर जी टेलिकास्ट आपण पाहता ती एक उत्तम पद्धतीनं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला या स्पर्धेचे मुख्य समालोचक आदरणीय सन्मान्य संतोषदादा पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी, सातत्यानं मदतीचा हात कोणाकडे मागावा तर संतोषदादा पाटील यांच्याकडे. आणि तेच आता सध्या समालोचन कक्षातून आपल्याला रिझविण्याकरिता जॉईंट होतील. ऐकूया त्यांचा गोड आवाज मायक्रोफोनवरती. तुर्तास थँक्यू सो मच. या दरम्यान आपण पाहतोय आरिफ सर कलाडिया या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे त्यांच्याच समवेत आपण पाहतायत हेमंत गायकवाड देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आरिफ सरांचा जर विचार केला तर नगरसेवक या पदावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर या मुख्य व्यासपीठावर आपण येऊन विराजमान व्हा. आणि हेमंतजी गायकवाड आपण पाहतायत एक माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांना देखील मी विनंती करतो की या आपण मुख्य व्यासपीठावर आपल्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहताय नितेशजी सामरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत या आपण मुख्य व्यासपीठावर, जिथे आपलं पुन्हा एकदा वेलकम केलं जाईल या मुख्य व्यासपीठावर. फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. आपण चेंडू सिलेक्शन या ठिकाणी केलं जाईल. आपण पाहतायत साहिल आहेत त्या ठिकाणी. चेंडू या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली
दोन संघादरम्यान एका बाजूला दीपक 11 आणि दुसऱ्या बाजूला वनमॅन पंचाली, ज्यामध्ये पंचालीने बाजी मारली असं मी म्हणेन. लवकरात लवकर आपल्या गोलंदाजीच्या चमत्कारातनं जर पाहिलं तर विकेट डाऊन केले समोरील संघाचे. आणि त्यानंतर आपण पाहतोय आज वाट पाहतोय की या दोन संघामधील कुठला संघ आपल्याला आपल्या सोबत पुढची पारी नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथून चॅलेंज असते दोन टीम मधून, इथून तेच मात्र पाहिलं गेलं. परंतु खास आकर्षण राहिले ही टुर्नामेंट. कोण विसरेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय कालच्या रात्रीमध्ये सुरुवात झाली ओपनिंग सेरेमनी, आणि ओपनिंग सेरेमनीसाठी जर पाहिलं तर अगदी नाव चर्चित असे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन केलं गेलं आणि तदनंतर सुरुवात झाली खऱ्या अर्थानं पालघर चषकाला. फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला सार्थक गरज, दुसऱ्या बाजूला निकुंज राऊत, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा तर दोघांवरही आहे. यंदाच्या घडीला जर पाहिलं तर सार्थक एक चांगल्या पद्धतीने नक्कीच खेळीला सांभाळणारा जर खेळाडू जर पाहिला तर सार्थक गरजला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला हार्ड हिटिंग मध्ये निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय बिरवाडीकडून. इथून जर पाहिलं तर एक आहे रन मशीन सार्थक, जी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोनित आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू खेळला, इथे मात्र पंच केलाय, तिथे मात्र चांगला इथे प्रयत्न होता. आणि इथून जर पाहिलं तर प्रयत्न होता रनआउट घेण्याचा. सार्थक थोडंसं डेंजर एंड कडे धावलं होतं आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. एक रन्स या ठिकाणी कंप्लीट केलं जात आहे. पुन्हा एकदा रोनित पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल निकुंज राऊत साठी. याही वेळेस आपण पायावर चेंडू टाकला होता, चेंडूला खेळून काढलाय. डिक्लेअर झोन स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. सिंगल रन्स मात्र मिळेल. दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. इथून आपण पाहतोय खूप चांगला फटका बॅकफुटला गेलं, फक्त दिशा दिली. आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. आणखीन एक सिंगल रन्स येते. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच जमवल्या आहेत. सार्थक आणि निकुंज पारीला सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस पुन्हा एकदा जे मनामध्ये नक्कीच आतापर्यंत सेट करून आले आहेत की प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स आलीच पाहिजेत. कारण की विचार केला तर 36 चेंडू आणि 36 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 54 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेले एकंदरीत 4 धावा. इथून आपण पाहतोय रोनित पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल षटकातील जर पाहिलं तर आता मात्र 5वा चेंडू आहे. याही वेळेस पंच केलाय. खूप चांगला फटका बिटवीन द गॅप आपण पाहतोय. अनिश आणि हार्दिकच्या अगदी मधोमध गॅप भेटला आणि तो गॅप पाहिला चौकारासाठी. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळलाय सिंगल रन्स घेण्यासाठी, मात्र सिंगल रोखू शकत नाहीये. सार्थकची जबाबदारी जर पाहिली तर या मॅच मध्ये जास्त आहे असं मी म्हणेन. आणखी त्याला जाणलं जाते त्यासाठी एक रन मशीन म्हणून बिरवाडी गावाची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्याकडून जे काही आत्ता मागणी आहे आपल्या बिरवाडी टीमला ती असेल की सार्थकची चांगली इनिंग व्हावी. आतापर्यंत 4 मध्ये 7 खेळलाय आणि हे पाहू शकतायत आपण प्रेक्षक वर्ग, अगदी नन्हे मुन्ने प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आज आमचे अगदी जर पाहिले तर 7ही स्टँड 8ही स्टँड आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये गर्दी पाहायला मिळते. आणि शेवटच्या दिवशी मध्ये जर पाहिलं तर कुणालाही इथे मात्र जागा उरणार नाही आहे. अगदी कचाकच भरला हुआ स्टेडियम आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदान तसं आहे ज्या पद्धतीने मैदानाची उभारण्या केली. एक लाईटचा जर विचार केला गावदेवी मंडप अँड डेकोरेटर्स तुषार मोरे यांच्या माध्यमातून जी रचना केली गेली आणि त्याचं आपण पाहू शकताय ज्वलंत उदाहरण. ज्या पद्धतीने लाईट्स त्यांनी फ्लडलाईट लावल्या. आतापर्यंत अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एवढे उंच टावर नव्हते, ते मात्र इथे देखील दर्शवले गेले आहेत. खूप चांगलं लुक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून आपण पाहतोय बैठक मारलाय, चेंडू जातोय तेजस त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय.
तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली अगदी विशाल तरेच्या हातमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर रन्स मात्र सिंगल केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 10 धावा. एक चौकार जरूर आलाय सार्थकच्या बॅट मधून, परंतु आता मात्र आपण पाहतो सिंगल डबलचा खेळ पुन्हा एकदा चालू ठेवत असताना आणखीन एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आणखीन एकने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 11 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग दर्शवले, चांगली बॅटिंग दर्शवले. इथून मॅचला फक्त वळण द्यायचं आहे. ज्या धावा मात्र आपण पाहतोय आतापर्यंत बनवल्यात 11, 54 धावांचं लक्ष ठेवल्याने ही आमची आहे सिरीज, जी आतापर्यंत जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला फर्स्ट टाइम ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. अनिश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न होता सार्थकचा. आधीच निश्चय केला होता मनामध्ये येणाऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर बैठक खेळेल. मोठा गॅप दिसतोय. तेजस त्या ठिकाणी लेग साईडला आहे, तिथे मात्र खूप मोठा गॅप ठेवला आणि तोच गॅप कुठेतरी शोधात हा फटका जर पाहिला तर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अनिशचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा ऑफस्टिकला ठेवला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला त्या रिझन मध्ये खेळता आलं नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र खेळलाय चेंडू. पायावर चेंडू होता. या चेंडूला जर अगदी दिशा दिली असती तेजसच्या अगदी बाजूला तर मात्र कदाचित हा चेंडू जाऊ पोहोचला असता, पण तो तुर्ताच येतोय सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सिंगल जातोय आणि का नाही इथून प्रयत्न तर असतील. यश फाउंडेशन मुरबे संघाचं ज्या पद्धतीने चाललंय ते योग्य चाललंय. इथून मात्र थोडंसं टास्क बदलावा लागेल. उर्वी 11 साई एकता बिरवाडी संघाला कुठेतरी रनांची जो वेग आहे तो थोडासा वाढवावा लागेल. जिथे आपण पाहतोय चेंडू जर पाहिले तर आतापर्यंत झालेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 13 धाबा, म्हणजेच बॉल टू रन्स आतापर्यंत चालले आहेत. इथून थोडासा स्पीडअप करावा लागेल. चांगली फटकेबाजी, चांगलं शॉट सिलेक्शन, गॅप सिलेक्शन तुम्हाला करावं लागतील. या टायमाचं देखील बंधन आहे. मुरबे संघ विनंती असेल आपण जास्त टीम मिटिंग घ्यायची नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ झालाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती. बिनबाद आतापर्यंत सलामत आहे जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय. क्रितेशला थोडंसं थांबवलंय. क्रितेश घरात एक हार्ड हिटर फलंदाज जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येतो आणि त्याच्याकडे नजरा जास्त लागल्या जात आहेत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहितला आणलंय, ज्याने पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकाचा खेळ करत असताना 9 धावा दिल्यात, परंतु त्यावर पुन्हा एकदा यावेळेस निकुंज राऊत अगदी पायामधला चेंडू थोडासा क्रॉस केला पाय आणि त्यानंतर चौकार मारलाय. थँक्यू. चला, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला टीम मीटिंग करायची नाही, लक्षात असू द्या. 1 ओव्हरमध्ये एकच टीम मीटिंग करता येईल. मुरबे संघ खास करून मी तुम्हाला सांगेन, आयोजकांकडून सूचना येते आम्हाला इथून, कारण की कालचं अगदी आपण पहिलं डे नाईट आणि पुन्हा डे असा फॉर्मॅट आपल्याला करावा लागला. हे सर्व तुमच्यासाठी केलंय. 6 षटक देखील पाहिलं तर अगदी तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक योग्य खेळ करतावा यासाठी तुम्हाला दिलं गेलंय, परंतु त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका. यावेळेस तेजसकडे चेंडू, फेकी थोडीशी खराब होती. रोनितने तो कलेक्ट केलाय चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय सिंगल धाव मात्र रोखू शकणार नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 18 धावा. सार्थक ज्यांनी 9 चेंडू खेळलाय, 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा बनवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला निकुंज ज्यांनी 6 चेंडूमध्ये 9 धावा. आतापर्यंत खेळी चांगली आहे, दोन्ही फलंदाजीची चांगली सेट झाले आहेत. इथून जर पाहिलं तर आता मात्र शॉर्ट सिलेक्शन थोडेसे निवडावे लागतील, गॅपमध्ये खावं लागेल. रोनित यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रा आणि 3ऱ्या षटकातील 3रा चेंडू. फटका चांगला खेळलाय. तिथे आपण पाहतोय निर्भय आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय निर्भय. चेंडूला पकडतोय तोपर्यंत रन्स मात्र सिंगल घेतली जाईल. इथून पंचांकडे पाहिलं होतं, धीरज मोरे यांना थोडंसं लक्ष केंद्रित करण्यासाठी भाग पाडलं होतं की रनआउटचा चान्स, आणि त्यानंतर आपण पाहतोय धीरज म्हणतायत की नाही, फलंदाज सेफ आहे. तेच मात्र डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला अक्षय राऊत आपण पाहतोय. 2 पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकताय, जे ऑनफिल्ड पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आलाय चौकार.
खूप चांगला फटका निकुंज राऊतच्या बॅट मधून इथून जबरदस्त फटका क्रॅकिंग चौकार 4. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाला सांगू इच्छिते की तुमच्यासाठी 2 रिव्ह्यू देखील ठेवले. 6 कॅमेरा आज पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय 6 कॅमेऱ्याचा आढावा घेत असताना खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय निकुंज ऑन फायर होताना चांगला फटकेबाजी. इथून तुम्हाला हेच करावं लागणार आहे. आपल्याकडे टीम मध्ये खेळाडू बॅलन्स आहेत तर तुम्हाला आता मात्र रिस्क घ्यावी लागेल. आज चेंडू आपण पाहतोय वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजले जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 रन्स सॉरी. हो पुन्हा एकदा सिंगल घेतलाय. गरज आहे जिथे आपण पाहतोय चांगला चेंडू आहे त्याला मात्र सन्मानदायक का खराब चेंडूवर प्रहार करा. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी हेच काम केलंय आणि ते योग्य आहे. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 25 रन्स 25 धावा. आतापर्यंत बिनबाद जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सार्थक आणि निकुंज. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु त्यावेळेस इथे आपण पाहतोय तेजस सॉरी हार्दिक होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलाय हार्दिकने आणि तदनंतर तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली. परंतु इथून आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर 3 षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या षटकामध्ये देखील थोडंसं पाहिलं तर 2 चौकार आणि एकंदरीत सिंगलने 4 धावा 1 वाईटची अशा पद्धतीने जर पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या गेल्या. चला टीम मीटिंग नकोय प्लीज विनंती असेल. धावसंख्या आता मात्र 26 वर जाऊन पोहोचले. इथून येणारे चेंडू जर पाहिले तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिले तर किती आहे रे 28 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 28 धावा. आपण पाहतोय 3 ओव्हर झाल्यात. 4 ओव्हर नंतर तुम्हाला नक्कीच एक ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक हा घेता येईल. आदरणीय चंदनजी मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आदर्श आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय चंदनजी मोरे साहेब. इथून आपण पाहतोय अनिश याचं नाव घेतलं जाईल. अनिश एक युवा खेळाडू आहे आणि त्याच्या आल्याने जर पाहिलं तर खूप चांगला बदल घडलाय टीम मध्ये. 4 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरचा खेळ करताना म्हणजे चांगली गोलंदाजी दर्शवली होती. पण आता मात्र त्याला पुन्हा एकदा कंटिन्यूज केलंय. 2 रोनितच्या तर 2 अनिशच्या असं मात्र आपण पाहतोय ओव्हर्स या ठिकाणी. पहिला चेंडू इथून मात्र पाहतोय थोडासा धोका आणि हा धोका इथे मात्र नक्कीच पंचांनी DRS घेतलाय आणि पंचांकडून आहे का DRS. येस ओके. आपण पाहतोय थँक्यू व्हेरी मच. इथून डिसिजन अजूनही पेंडिंग आहे कारण की आपण पाहतोय थोडंसं डिस्कस करतायत आमचे तिसरे पंच चिराग तळे आहे त्या ठिकाणी आणि ऑपरेटरशी डिस्कस करतायत ज्या पद्धतीने हा रनआउट घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि नॉट आउटचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या रूपाने रन्स मात्र काउंट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचतोय 27 वर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 17 आणि 17 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता. आपण पाहू शकतायत इथे स्क्रीन मध्ये ज्या पद्धतीने
थोडंसं लेट नक्कीच इथे मात्र थ्रो केली गेली आणि त्यानंतर विकेट घेण्याची प्रयत्न अयशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे निकुंज राऊत खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना 8 मध्ये 14 त्यांनी धाबा बनवले आहेत आणि संघाला उपयुक्त अशा धाबा आता मात्र बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. इथून पुन्हा एकदा वेलकम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस वाह, दन दनादन दन, क्या बात आहे. निकुंज राऊतच्या बॅट मधून आणखीन एक सेम टू सेम हा फटका पाहायला मिळतोय. गुडघा वाकवला त्यानंतर आपण पाहतोय डिसाईड केलं ऑन साइड रिजनला खूप चांगला फटका, चौकार. थँक्यू थँक्यू. नक्कीच निकुंज सिक्के इथून मात्र आपण पाहतोय थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला. गोलंदाज शॉर्ट चेंडू टाकला आणि ती वाट पाहत होता निकुंज. कधी एकदा थोडासा खराब चेंडू हाताळतोय त्यावर शूट करतोय आणि त्याच पद्धतीने नाव देवा ना नाव देखा सीधा चौका, 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु 2 ट्रेन एकाच रुलावर ऍक्सिडेंट तर होणार आणि इथे घडले काय तर पहिला विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निकुंज राऊत याला माघारी परता लागल. चांगला खेळला होता. 9 चेंडूमध्ये त्यांनी 18 धावा आपल्या संघाला योग्य मिळवून दिल्या होत्या, परंतु इथून आपण पाहतोय तो बाद झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय क्रितेश गरत मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिरवाडीचा वंडर बॉय, ज्याच्यावर अपेक्षा असतात पूर्णपणे संघ खेळताना आपण पाहिलंय. इथून फलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना क्रितेश गलत आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्यावर नजरा असतील, जर पाहिलं तर यश फाउंडेशन मुरबे संघाचा पूर्णपणे नजरा आता मात्र क्रितेश गलतवर लागला जाईल. सार्थकने आतापर्यंत चांगली साथ दिली होती निकुंजची, परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडासा कॉलिंग चुकला. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर कॉलिंग राहिली नाही. यस नो वेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, त्या कुठेतरी पाहायला मिळाला नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे बाद झालाय तो म्हणजेच निकुंज राऊत. क्रितेश गरत ज्याची चर्चा नेहमीच होत असते तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर. यावेळेस ऑफसाईड रिजनला हा चेंडू होता. चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, पंचाला थोडंसं चॅलेंज करताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करण्याचा रिव्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुर्ताच आपण मुख्य व्यासपीठावर हेमंतजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करीन आरिफ सरांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हेमंतजी गायकवाड यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मग इस मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. पाहुण्यांचं मान सन्मान इथे जरूर केला जाईल. खास करून आपण जर पाहिलं तर मान्यवरांचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर चषकामध्ये तसा मान सन्मान केला जातोय. कालपासून आपण पाहतोय पाहुण्यांची बरीच मांडी तुम्हाला पाहायला मिळते, कारण की क्रिकेटवरती भरपूर अत्यंत प्रेम आहे आणि पालघरवरचं भरपूर प्रेम तुम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. नक्कीच हेमंत गायकवाड म्हणजेच आमचे लाडके पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे त्यांचं या मुख्य व्यासपीठावर. इथून जर पाहिलं तर अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचं आहे जिथे लाईन पाहिली जाईल, वाईड लाईन कशा पद्धतीने हा चेंडू आला, अगदी वाईड लाईनच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे ते मात्र तपासण्याचं काम आता मात्र महत्वाचं ठरलंय. इथे आपण पाहतोय 1-1 रन्स खूप महत्वाचं आहे. जिथे आपण दीपक 11 टीमला खेळताना पाहायला मिळालं होतं 1-1 रनासाठी जर पाहिलं तर खूप कष्ट करत होते. तो जमवताना जर पाहिलं तर त्यांनी 30 धावा नक्कीच जमवल्या होत्या, परंतु पहा 30 धावा खूप कमी होत्या आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र आपण पाहतोय इट्स फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी निर्णय दिला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक रिव्ह्यू जो आहे तो लॉस झालेला आहे असं मी म्हणेन. 31 धावा झाल्यात, 14 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रितेश आहे तोपर्यंत ही मॅच जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने तो खेळू शकतोय, या रन्स जमवू शकतोय. 14 मध्ये 23. ओ फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल, परंतु चुकीचा फटका राहिलाय. कुठेतरी शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय बॅट थोडीशी वर गेली आणि
सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. क्रितेश गरत बॅक टू द डगआउट. हिमांशू आलाय. आपण पाहतोय फलंदाजीसाठी निकू या नावाने पेट नेम म्हणून त्याच्याकडे ओळखला जातोय. यावेळेस चेंडू जर पाहिला तर वेगवान आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू या ठिकाणी दाखवताना इथून ओव्हरची होईल समाप्ती. परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर भरपूर काही घडलंय. जिथे आपल्याला पाहायला मिळालं अगदी जर पाहिले तर धावसंख्या 5 धावा दिल्या त्यांनी. एक महत्वाचा विकेट्स म्हणजे जर पाहिलं तर क्रितेश गरतला माघारी परतवलाय. एक गडी बाद केला. ओव्हरचा जर विचार केला तर 4 षटक कंप्लीट झाले आणि एक छोटीशी ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल. नक्कीच एक सूचना असेल आपल्याला. पिच अजून 2 दिवस पुढे ठेवायचं आहे. आजचा दिवस आणि उद्या आणि परवा 3 दिवस ठेवायचा आहे. त्यासाठी पिचवर कोणीही मीटिंग घेऊ नये. लक्षात असू द्या. टीम कॅप्टन ही जिम्मेदारी तुमची असेल की पिचवर तुम्ही मीटिंग घ्यायची नाहीये. टीमला जर कोल्ड्रिंक्स हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतायत. नो नो डाऊट या ठिकाणी तुमच्यासाठी ते ठेवलेलं आहे. आपण घेऊ शकतायत. चला टीम मीटिंग आपण आता बंद करायची. 1 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असणार आहे. हा जो इनिंग ब्रेक आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. 4 षटकानंतर अगदी 1 मिनिट तुमच्यासाठी हा रिलॅक्स असणार आहे. जिथे तुम्ही थंड होऊ शकतायत. अगदी आपल्यासाठी फ्रीज देखील ठेवला गेलाय. एक असं आकर्षक आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील भरपूर मजा केली प्रत्येक टीमने. इथून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर महत्वाचा खेळाडू विटी विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू त्याच्या विरोधात त्याच्याच समोर मारण्याचा प्रयत्न सार्थक गरजचा. इथे मात्र फसलाय. चेंडू जर पाहिलं तर विशाल तरेच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. आता मात्र सार्थकची जिम्मेदारी थोडीशी जास्त वाढली आणि इथून 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. यावेळेस नाही रोखू शकणार. निर्भयने प्रयत्न केला होता ड्राईव्ह टाकून हा चेंडू अडवण्याचा, परंतु त्याच्या अगदी बाजूच चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4. थँक्यू रन मशीन का म्हटलं जातंय त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याने रन्स बनवले आहेत या मॅच मध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने 13 चेंडूमध्ये 15 धावा ह्या खूप महत्वाच्या होत्या. निकूनचं येणं, निकूनचं चांगलं शॉट सिलेक्शन करणं, चांगलं फटकेबाजी करणं, त्यानंतर रन्स बनवणे खूप महत्वाचं होतं. परंतु त्याहूनही जास्त जर पाहिलं तर विकेटवर राहणं. सार्थक याही वेळेस आपण पाहतोय फटका चुकलाय. फटका चुकल्यानंतर नशिबाला थोडस दोष दिलाय असं मी म्हणेन. कारण की हा फटका इझिली डन करू शकला असता सार्थक गरत, परंतु कुठेतरी चुकलाय. चेंडू जर पाहिलं तर आता मात्र 9 आणि 9 चेंडू मध्ये 19 धावा, 35 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. 2 गडीच्या मोबदल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार, परंतु त्याहूनही कडक मी म्हणेन तेजसचं क्षेत्ररक्षण राहिलं त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला जर पाहिलं तर शेवटपर्यंत नजरेत ठेवलं आणि तदनंतर चेंडूला फेकून दिलं डिक्लेअर झोन कडे, जिथे रन्स मिळेल फक्त आणि फक्त 1.
ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. कमालीचा फटका होता परंतु त्याला देखील रोखण्यात काम आलं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय काय ड्राईव्ह लागले जबरदस्त. इंटरनॅशनल लेवलमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय अगदी ड्राईव्ह लगावली जाते आणि त्याला कॅचअप केलं जाते. ते कॅचअप अगदी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून केलं गेलंय. खूप चांगला प्रयत्न. तेजससाठी एकदा जोरदार डाळ्या ज्यांनी हा चेंडू रोखलाय मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अशी पद्धतीची क्षेत्ररक्षण हे करणं खूप गरजेचं आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट कशासाठी जाणलं जात आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण. जर तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर गोलंदाजाला देखील थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय आणि तोच कॉन्फिडन्स आता जर पाहिलं तर विशाल तरेचा वाढला असं मी म्हणेन. चांगला फटका खेळला होता परंतु त्याच्या विरोधात चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा हिमांशू ज्याने एक चेंडू केला. एक चेंडूमध्ये आतापर्यंत रन्स बनवू शकला नाहीये तो. याही वेळेस आपण पाहतोय विशालच्या विरोधात खेळताना इथे मात्र फटक्यामध्ये दम नव्हता. चेंडू जर पाहिलं तर सरळ विशालच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथून 36 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय पंचांकडे पुन्हा एकदा थोडंसं पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच थोडेसे बिझी होतील जिथे थोडंसं ऑब्जेक्शन घेतला गेलाय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. दोन्ही पंचांना मी विनंती करतो या पण या ठिकाणी यायचं आहे कारण की डिसिजन जो आहे तो पंचांचा असणार आहे. कम्युनिटीने देखील तेच केलं आहे. यापुढे सर्वात पहिलेच म्हटलं तर या टुर्नामेंटला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र टोटल कॉमेंटेटर टोटल पंच याला बोलवलं गेलं आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये जे काय आहे ते तुमच्यावर आहे. ही जिम्मेदारी तुमची आहे ते मात्र नक्कीच इथे सांगितलं गेलं. समीर दादा ज्या पद्धतीने आज मेहनत करताय या टुर्नामेंटसाठी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कुठलीही कमतरता नाही आहे त्यांच्या माध्यमातून. खूप चांगली व्यक्तिमत्व अगदी बारकाईने प्रत्येकाकडे लक्ष देणं हे पूर्णपणे समीर दादांचं राहिलंय. हॅलो चेक. मुख्य व्यासपीठावरती जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळात ज्युनियर इंजिनियर जेई आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 वर्ष महावितरणमध्ये काढले ते आमचे साहेब अर्थात चंदन मोरे साहेब. एक चांगले क्रिकेटपटू, गावदवी स्पोर्ट्ससाठी अनेक वर्ष चांगले क्रिकेट खेळले आणि आज वेऊर गावचं अनमोल रत्न अर्थात आपण पाहतायत चंदन मोरे साहेबांचं स्वागत मी हेमंत गायकवाड यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते आपण चंदन मोरे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. चंदन साहेब या तुमची जागा ही खऱ्या अर्थानं या आमच्या व्यासपीठावरती या सन्मानाचे तुम्ही पात्र आहात. तो सन्मान कुठल्याही बाजारात विकत घेता येत नाही, तो मिळवावा लागतो आणि तो तुम्ही मिळवला ते आमचे आवडीचे. MSCB मध्ये कधीही जा आणि चंदन मोरे यांच्यापर्यंत जर तुमचं काही विषय पोहोचले तर मग त्या गोष्टीला उत्तर ते सातत्याने देतात आणि ते सॉल्व कडे कसं करता येईल त्या सगळ्या गोष्टी, लाईट कशाला गेली, काय गेली आणि कुठून कशी लाईट आणायची हे सगळं ज्यांना माहिती आहे ते चंदन मोरे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आमच्या व्यासपीठावरती. चंदन मोरे साहेब
आपल्याला पाहायला मिळतात जे ज्युनियर इंजिनियर या पदावरती विराजमान आहेत आणि त्यांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान हेमंत गायकवाड, एका बाजूला आरिफ कलाडिया साहेब नवनिर्वाचित नगरसेवक आणि सध्या ते साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच चंदन मोरे साहेब, तुमचं मनपूर्वक धन्यवाद. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू सो मच. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहू शकताय आमची पूर्ण कमिटी टीम आणि आमचे पूर्ण जर पाहिलं तर या ठिकाणी तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे बिझी झाले आहेत. या डिसिजन ज्या पद्धतीने घेतला जाईल कारण महत्त्वाचं आहे. एक रन्स, एक चेंडू जे आहेत अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर खूप महत्त्व दिलं जातं आहे आणि ते देणं गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय पंच आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन कळवतील नक्की नेमकं काय घडलंय. अगदी विशाल तरे यांच्याकडे पाहिलं गेलं की गोलंदाजी करताना कशा पद्धतीने गोलंदाजी त्यांनी राहिली, इन ॲक्शन कशी राहिली ते देखील पाहणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं होतं. तेच पाहिलंय आणि त्यानंतर डिसिजन आलंय आणि पंच या ठिकाणी दर्शवत आहेत नो चेंडू. कारण की अँगल पाहिला गेला अगदी जर आपण पाहतोय जी अँगल ॲक्शन पहा आणि ही ॲक्शन जर पाहिलं तर कमरेच्या वर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रिलीज होताना साईड अँगल पहा. रिलीज होताना तुम्ही आधी साईड अँगल पहा. कमरेच्या वर चेंडू आहे आणि आपण या ठिकाणी तो चेंडू पाहिला गेला. इतक्यावरून ही ॲक्शन तुम्ही करू शकत नाही आहे. नो आर्ग्युमेंट प्लीज, विनंती असेल. चला आपण फिल्डिंग सजवून घ्या. यश फाउंडेशन मुरबे संघ. चला आपण विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्या. ही ॲक्शन तुम्हाला नाही वापरता येणार अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये, याला बंदी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी आपण हा चेंडू नो चेंडू म्हणून घोषित केला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. चला फिल्डिंग सजवून घ्या. आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत. मुरबे संघ प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट केली जाते की आपण इथून जर पाहिलं तर असोसिएशनचा देखील विचार करतोय जिथे आपण डिसिजन घेतला गेलाय की अशा पद्धतीची गोलंदाजी करणं योग्य नाही आणि तेच मात्र इथे देखील दर्शवलं आहे. येस, आपण सेकंड अँगल बघा, थर्ड अँगल देखील पहा. जो पण अँगल तुम्हाला बघायचा असेल आपण ऑन स्क्रीन दाखवलेला आहे पहा. ऑन स्क्रीन मध्ये हा अँगल पहा आणि विकेटवरून कोणी विकेटवर थांबायचं नाही आहे. प्लीज विकेटवर थांबू नका. चला डिसिजन हा पूर्ण कमिटी आणि अंपायर्स मिळून घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो डिसिजन मान्य करावा लागणार आहे. यानंतर तो गोलंदाज जो आहे तो या इनिंगमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहे, लक्षात असू द्या. अंपायर आणि असोसिएशनच्या मान्यतेनुसार आपल्याला जो डिसिजन आहे तो दिला गेलेला आहे. कमिटीने फक्त तिथे मात्र होकार दिला असं मी म्हणेन, जिथे असोसिएशन आणि अंपायर्स जे काही निर्णय घेतील ते त्यांचे योग्य असणार आहे, हेच मात्र कमिटीने देखील दर्शवलं आहे. चला वेळ नका दवडू प्लीज, विनंती आहे. चला अंपायर तुम्ही देखील ताकीद द्या त्यांना फिल्डिंगसाठी, क्षेत्ररक्षण सजवायला सांगा, कारण की आम्हाला आज देखील खूप मॅच खेळवायचे आहेत. त्यासाठी प्लीज विनंती आहे. 8 वाजलेले आहेत. डिसिजन दिलेला आहे संघर्ष मुरबे संघ, प्लीज तुम्हाला डिसिजन दिलेला आहे तर तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. चला 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडू या ठिकाणी कंटिन्यूस करायचा आहे, परंतु तो दुसरा गोलंदाज असणार आहे, लक्षात असू द्या. चला फिल्डिंग सजवून घ्या. शेवटची तुम्हाला ही वॉर्निंग, प्लीज विनंती असेल. याआधी रिक्वेस्ट केली परंतु आता वॉर्निंग असणार आहे. आणि हो तुम्ही क्रिकेट खेळताय, क्रिकेटमध्ये प्रत्येकाला नियम अटी माहिती आहेत आणि त्याच तुम्ही ऑन स्क्रीनवर देखील आपण दाखवलं आणि त्याचमुळे जे काही डिसिजन आहे ते तुम्हाला मान्य करावे लागतंय.
आणि पंच या ठिकाणी आमचे तटस्थ आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर सांगितलं तर पहिल्या दिवसाची अगदी सुरुवातीच्या वेळेस पंचांची मीटिंग आणि आमची मीटिंग झाली. त्यामध्ये कमिटीने देखील डिसाईड केलं असोसिएशनचे नियम आणि पंचांचे डिसिजन हे आम्हाला सर्व मान्य आहे. तुम्ही देखील योग्य तो निर्णय लावा आणि ही स्पर्धा एक योग्य रीतीने पार पाडा. इथून आपण पाहतोय अंचू आलाय. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर एक सिनियर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. चेंडू जर पाहिला तर इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस काय होईल तर हिमांशूला माघारी परतावा लागेल. फटका मारला तदनंतर आपण पाहतोय अंशू खूप चांगल्या पद्धतीने फुटवर्कचा वापर करून चेंडूला अडवलं आणि तदनंतर विकेट डाऊन. थँक्यू व्हेरी मच. इथून महत्वाची गोलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते अंशू ज्या पद्धतीने ही गोलंदाजी केली. आता मात्र चेंडू जर पाहिला तर ऋषी आलाय. ऋषी करत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. राहुलजी शर्मा या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 17ची आवश्यकता. 7 मध्ये 17. महत्वाची महत्वाचा विकेट मी म्हणेन निकुंजचा विकेट खूप महत्वाचा होता आणि रनआउटच्या रूपाने तो बाद झाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडीशी बॅकफुटला आपण पाहतोय उर्वी 11 साहित्य बिरवाडी संघ. यावेळेस आता आक्रमण करावे लागणार आहे. यावेळेस आक्रमणचा प्रयत्न देखील झाला होता ऋषी घरत याचा, परंतु चेंडू फसलाय आणि तदनंतर आपण पाहतोय रोहितच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. आता मात्र 5 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 5 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 37 धावा 3 गडीच्या मोबदल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत, त्या म्हणजे 17. 6 मध्ये 17. इथून आपण पाहतोय आता मात्र मोठी धावसंख्या इथे तुम्हाला बनवायची आहे. त्यासाठी जर पाहिलं तर कमीत कमी 4 मोठे फटके तुम्हाला खेळणं बंधनकारक असणार आहे. 6 चेंडूमध्ये 4 मोठे फटके. इथून जर पाहिलं तर सार्थकची खेळी जी आपण पाहिली ओपनिंग मध्ये आला, तो चांगली बॅटिंग केली, विकेटवर टिकून राहिला, परंतु आता ते सर्व विसरून हे 6 चेंडूकडे त्याला फोकस करावा लागणार आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावा इथून जर बनवल्या तर मात्र या मॅचचा हिरो, या टीमचा हिरो आणि एक रन मशीन म्हणून नक्कीच पाहिली जाईल. 6 मध्ये 17. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर निर्भय आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. अंडरम असो ओव्हरम असो मात्र त्याला नेहमीच पाहतोय आपण या गोलंदाजीसाठी. निर्भय आलाय. पहिला चेंडू आक्रमणचा प्रयत्न, परंतु आक्रमण फसलाय. चेंडू चाललाय बॉक्स विकेटच्या रूपाने. सार्थक देखील बाद होताना, फलंदाज बाद होतोय सार्थक करत. इथून आपण पाहतोय आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. जीवा घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्याने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पास्तळच्या मैदानावर कमालीची गोलंदाजी ओव्हरमच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हरम क्रिकेट खूप चांगला खेळला आणि सिरीजचा मानकरी आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज अंडरम मध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी त्याला 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. हिरो बनण्याचा चान्स यावेळेस. इथून जर पाहिलं तर हलकीशी बॅट नक्कीच पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय आज चेंडू डॉट होताना 4 मध्ये 17 बनवायचे आहेत. ही मॅच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बिरवाडी संघ व्यवस्थित चाललं होतं सर्व, परंतु त्यानंतर आपण पाहतोय निकुंजचा विकेट कुठेतरी राहिला, त्यानंतर टर्निंग पॉईंट ठरला आणि आता मात्र आपण पाहतोय इथे पराभवाच्या छायेखाली थोडासा जाताना आपल्याला पाहायला मिळतोय साई एकता बिरवाडी संघ. इथून आणखीन एक विकेट मिळेल. जीवा इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र औपचारिकता राहील जिथे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 17 2 मध्ये 17 सॉरी 2 चेंडू आणि 17 धावा. दोन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. निर्भय पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू, परंतु यावेळेस ऋषी आलाय, खेळलाय, फटका खेळलाय, परंतु लेट खेळलाय असं मी म्हणेन. याआधी 5 चेंडू मध्ये त्याला संधी मिळाली होती. 5 चेंडू मध्ये मोठे फटका मारू शकत होता, परंतु इथून फटका खेळलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय फक्त आणि फक्त आमच्या प्रेक्षकांचं आता मात्र मनोरंजन झालंय. चांगला फटका पाहायला मिळाला. आज यश फाउंडेशन
नक्कीच आपण पाहतोय जयेश गावड यांच्या नावाने आज हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय आणि ते देखील आज खुश असतील. जयेश गावड आज ऑनलाईन मॅच नक्कीच पाहत असतील यूट्यूबच्या माध्यमातून. आणि सामना हा जर पाहिला तर यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघ हा मॅच जिंकतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच जाहीर करणार आहोत.